एखाद्या मुलाला जर डॉक्टर व्हायचं असलं, त्याचा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये नंबर जरी लागला ना, तरी त्याला कमीत कमी 10 ते 15 लाख रुपये खर्च येतात. सर्वसामान्य गोरगरिबाचं लेकरू डॉक्टर बनण्याचं भविष्य पाहतं. लेकरू डॉक्टर झालं पाहिजे म्हणून जे बापाच्या डोळ्यासमोर थया थया लेकराचं स्वप्न नाचत असतं, त्या लेकराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्याचा बाप एक टायमाला उपाशी झोपतोय, पण लेकराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपड करत असतो. त्याची माय रखरखत्या उन्हात काड्या ढेवलात स्वतःच्या रक्ताचं पाणी करून लेकराच्या शिक्षणासाठी पैसे गोळा करतात. आणि मग आपले विश्वगुरु यांच्या कार्यकाळामध्ये नीट सारख्या परीक्षेचा पेपर फुटतोय. ज्या गोरगरिबाच्या लेकराने डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, लेकराच्या स्वप्नासाठी ज्या बापाने पैसा पुरवला, व्याजाने पैसा काढला, ज्या मायने स्वतःच्या रक्ताचं पाणी केलं, त्यांच्या स्वप्नाची मात्र राख रांगोळी केली आहे. सरकारने नीट सारख्या परीक्षेचा पेपर लीक करणाऱ्या NTA सर्व कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये घातलं पाहिजे. तेव्हा कुठं नीट सारख्या परीक्षेचा पेपर फुटण्याचा प्रश्न संपेल आणि सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय भेटेल आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न मात्र नक्कीच पूर्ण होईल.